करवीर पोलीस गुन्हे शोध पथकाकडून 7 लाख रुपये किमतीच्या चोरी व गुन्ह्यातील अशा 18 गाड्या जप्त, 4 आरोपींना अटक। कोल्हापूर चिंचवड तालुका करवीर येथील रितेश नामदेव कोळी आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांसोबत 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती निमित्त पन्हाळा येथे जात असताना त्यांनी त्यांची मोटरसायकल यामा RX 100 नंबर MP09 JC 2928 ही केरली फाटा येथे लावून ज्योत आणण्यासाठी चालत गेले होते व परतल्यानंतर तेथे मोटरसायकल मिळाली नाही म्हणून रितेश कोळी यांनी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचा तपास सुरू असताना बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की संकेत गायकवाड राहणार कसबा सागाव हा त्याच्या मित्रासह चोरीची मोटरसायकल विक्रीला मोरेवाडी चित्रनगरीच्या माळावर नेणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोसई गळवे व गुन्हे शोध पथकातील ठाणे अंमलदार पथकासह सापळा रचून आरोपी संकेत संदीप गायकवाड वय 19, आदित्य प्रकाश गायकवाड वय 20, सौरभ धनाजी पाटील वय 22, यश प्रकाश जाधव वय 22, सुमित धनाजी माळी वय 21, विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार कसबा सागाव तालुका कागल यांच्याकडे आढळून आलेल्या मोटरसायकलवर मागे व पुढे नंबर प्लेट नसल्याने त्यांच्याकडे चौकशी केली। त्यांना बोलता येत नव्हते। कागदपत्रांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होते। पोलिसी खाक्या दाखवतात सर्व मोटरसायकल चोरीच्या असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे असलेली चेरी रंगाची यामा RX 100 या 2 KTM ड्यूक 200 मोटरसायकली या केरली फाटा शाहू मिल कोल्हापूर व अमराई मळा इचलकरंजी येथून चोरी केल्या असल्याचे सांगितले। याबाबत करवीर राजारामपुरी व इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। यातील KTM ड्यूक 200 मोटरसायकल ही आरोपी सुमित माळी व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने सुमित माळी याला इचलकरंजी पोलीस ठाण्यात हजर केले आहे। इतर आरोपी संकेत गायकवाड, आदित्य पाटील, सौरभ पाटील व यश जाधव यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असता त्यांच्याकडे 12 मोटरसायकली त्यात यामा RX 100, TVS मॅक्स 100 व सुझुकीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी, इस्पुर्ली, शिवाजीनगर, इचलकरंजी व राधानगरी पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। यातील सर्वच आरोपी एकाच गावातील रहिवासी असून एकमेकांचे चांगले मित्र आहेत। तसेच त्यांचा यामा रेसिंग क्लब नावाचा ग्रुप आहे। आरोपींना मोटरसायकल रेसिंगची आवड असल्याने हौसे खातर यामासह इतर मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले। यातील आरोपी संकेत गायकवाड हा MIDCतील अनेक कंपनीमध्ये मिळेल तिथे काम करतो। आरोपी आदित्य पाटीलचे वडील मयत असून आपल्या आईसह तो शेती करतो। आरोपी सौरभ पाटील MIDC येथे काम करतो। आरोपी यश जाधव सलूनचा व्यवसाय करतो। आरोपी सुमित माळी हा बेरोजगार आहे। यातील आरोपी 1 ते 4 यांना कोर्टात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी मिळाली आहे। आरोपींनी आणखी यामासह मोटरसायकली चोरी केल्या असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने करवीर पोलीस तपास करत आहेत। या तपासाची कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोसई नाथा गवडे, विजय तळसकर, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, सुजय दावणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, रोहन वाकरेकर, चालक रणजित देसाई व मुरलीधर लांघी यांनी केले।